मुंबईत राहत असाल तर तुम्हाला ही वाली मिसळ नक्कीच माहीत असेल. तर कोणती मिसळ तर महाबाराची मिसळ म्हणून आहे 79 रुपीजमध्ये. आणि तिथे स्पेशल अशा वेगवेगळ्या डिशसुद्धा होत्या. तर आम्ही म्हटलं की चला, खूप दिवसापासून आमचं चालू होतं की जाऊयात तिकडे जाऊयात, पण आम्हाला जायला वेळ मिळत नव्हता. सो रथसप्तमीचा कार्यक्रम आम्ही ठरला संध्याकाळी करायचा. म्हणून म्हटलं की चला सकाळी नाश्ता करण्यापेक्षा तेच करून नंतर स्वयंपाक करूयात. म्हणून मग गेलो तिथे आम्ही एक स्पेशल डिश मागवली होती 130ची आय थिंक सो, आणि एक 79 रुपीची मागवली होती. डिश छान होती. म्हणजे त्यानंतर मग आलो घरी आल्यानंतर माझं होतं की चला आता काय भाजी बनवणार. म्हटलं सोयाबीनची भाजी बनव, बिकॉज लवकर होते. सोयाबीनची भाजी, चपाती, आणि म्हटलं थोडंसं खीर करूया बिकॉज घरात कार्यक्रम आहे. सो आणि मम्मी आणि अनू पण येत होते. म्हटलं की काहीतरी गोड बनवावं, म्हणून मग ते बनवलं. आणि त्यानंतर माझं सगळं स्वयंपाक झाला. मी स्वयंपाकाची व्हिडिओ नाही घेतली बिकॉज मला इतका वेळ नव्हता. आणि त्यानंतर मग इथे तयारी करायला घेतली. केशव झोपला होता म्हणून. आता तुम्हाला मी व्हॉइस ओव्हर करताना केशवचा तुम्हाला मागून आवाज खूप सारा येईल बिकॉज त्याची बडबड चालू आहे, पण मला वेळ नाही म्हणून मी व्हॉइस ओव्हर बनवत आहे. आणि मग ते माझं ठरलं होतं की हे लोक येईपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं झालं पाहिजे, म्हणजे आले की त्यांना पण निवांत बसता येईल. पण निवांत बसायचं कुठे, अनूला आल्याला काम करायचं होतं. तिने आल्याला पहिलं भांडी घासायला घेतले. तिचं होतं की अरे तुम्ही सगळंच काम केलं, काही आमच्यासाठी कामच ठेवलं नाही. तिचं होतं की तिला वाटलं की आल्यानंतर काहीतरी असेल तिला काम, पण मी सगळंच आवरून ठेवलं होतं. फक्त एक्सेप्ट भांडी माझे बाकी होते नाही, हे जे पण म्हणजे सजावट करायचं तेवढंच बाकी होतं. मग ते बोलले की तुम्ही सजावट करा, बाकी तुम्हाला काय म्हणजे काय ते करून घ्या, तोपर्यंत मी भांडे घासते. म्हटलं ठीक आहे चला बा. आणि मग तिचे भांडे घासेपर्यंत माझं हे सगळं आवरून झालं. केशव तिथे मस्तपणे झोपला होता म्हणून अर्धवट कामे झाले. केशव उठला आणि जाऊन अनूने त्याला घेतलं. आणि तिने माझा एवढा मोठा म्हणजे बोलतात ना माझे 500 रुपये नुकसान केले असते. सो वाचले माझे 500 रुपये म्हणून मी स्वतः वाचवले. तिची म्हणजे मस्ती चालू होती. लग्न होऊन आता इतके दिवस झाले पण तिचा बालिशपणा कमी झालेला नाही आहे. सगळं बघा असं काहीतरी करता तिने माझा ट्रायपॉड पाडता वाचला. म्हणजे माझं लक्ष गेलं म्हणून मी पकडलं, नाही तर लिटरली तुटला असता ट्रायपॉड. म्हणजे डायरेक्टली तो ह्याच्यावरती पडणार होता, तेवढ्यात मी वाचवला. त्यानंतर माझं सर्व काय आवरून झालं. आता इथपर्यंत माझी व्हिडिओ बघते तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करा. बिकॉज मी फक्त डेली व्लॉग्स नाही तर मी फार्मसिस्ट असून फार्माची टिप्ससुद्धा देते. सो तुम्हाला ते सुद्धा उपयोगात येतील. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या पुढचा व्हिडिओ मी उद्या नक्की टाकेन. सो चला बाय. सबस्क्राईब नक्की करा बरं.